नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड आणि बी-ए-एम-एस सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण यावर्षी एम-यू-एच-एस विद्यार्थ्यांसाठी आपण वन शॉट मराठीमध्ये करणार आहोत, कॉमन फॉर्मॅट करणार आहोत. मोस्ट रिपीटेड क्वेश्चनची सीरीज तर चालूच आहे. लवकरात लवकर हा सगळा कंटेंट तुम्हाला तुम्हाला देण्यात येणार आहे मेडिकल सिम्प्लिफाईड वरती आणि बी-ए-एम-एस सिम्प्लिफाईड वरती. तर ज्यांना अजून एक महत्त्वाची सूचना, गेस्ट पेपर ऑलरेडी ॲपवरती टाकण्यात आलेले आहे. त्याच्यासोबतच वन शॉटच्या नोट्स सुद्धा टाकण्यात आलेले. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲपची. ते तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही ते पर्चेस करू शकता. प्राइस किती ठेवलेली आहे तर फक्त आणि फक्त ₹49 पर पेपरसाठी. आणि जर का तो तुम्ही गेस्ट पेपर बघत असाल तर मी शुअर्ड आहे. आतापर्यंत तुम्हाला माहीत असेल 2022 पासून मी कंटेंट अपलोड करत आहे. सॉरी 2023 पासून. 2023 पासून आत्तापर्यंत आपल्याकडं कमीत कमी 20,000 विद्यार्थी आलेले आहे आणि 20,000च्या 20,000 विद्यार्थ्यांनी त्यांचा फीडबॅक दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे प्रॉपर कंटेंट असतं माझं आणि मी खोटं बोलणार नाही कोणाला. मी एकदम खरं-खरं बोलतो, सरळ-सरळ बोलतो. चुकीचं काहीच बोलत नाही. एकदम सरळ-सरळ बोलणं असतं माझं. तर तुम्ही ते बघू शकतात. गेस्ट पेपरमधून किमान, एकदम किमान सांगत आहे मी 70% तुम्हाला सरळ-सरळ पेपरमधून दिसेल. म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामधून तुम्हाला 70 मार्क क्लिअर दिसून जाईल, की हां भाऊ 70 मार्क क्लिअर आलेले आहे गेस्ट पेपरमधून. तर लवकरात लवकर तुम्ही गेस्ट पेपर पर्चेस करू शकता. फक्त तुम्हाला लिंक कुठून डाउनलोड करायची आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्टली कशावरती जा, प्ले स्टोअरवरती जा, मेडिकल सिम्प्लिफाईड सर्च करा, तिथे तुम्हाला दिसून जाईल. तर आज आपण खूप महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर संस्कृत पेपर 2 जो आहे, त्याच्यामध्ये काय आहे ना महत्त्वाची गोष्ट 2023 पासून 2025 पर्यंत जेवढे पेपर आलेले, तेवढे सगळेच्या सगळे 5चे 5 पेपर आपण डिस्कस करून घेऊया. प्रश्न कुठून विचारला जात आहे सगळ्यात जास्त आणि याचं पण स्ट्राइक रेट बघितला आपण तर 100% स्ट्राइक रेट आहे. जो प्रश्न जसा विचारला जातो, तोच प्रश्न तसा विचारला जातो नेक्स्ट पेपरमध्ये. ठीक आहे. तर हा पॅटर्न कसा आहे 2021 चा पॅटर्न फॉलो केला जाते. 2021 च्या पॅटर्ननुसारच सगळे प्रश्न तुम्हाला इथं दिसणार आहे. दुसरा कोणताच प्रश्नपत्रिका दिसणार नाही आणि फक्त एम-यू-एच-एसचे पेपर तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे. तर दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही. क्लिअर एकदम. चालेल. तर विदाऊट एनी देरी, विदाऊट एनी उशीर करून आपण चालू करून घेऊया. 2025 चा पेपर तुमच्या समोर दिसत आहे, म्हणजे मागच्या वर्षीचाच. तर बघून घेऊया. पहिला प्रश्न एस-क्यू काय आहे? अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेद लिखित्वा रिक्ताना पदाना शब्दरूपानी धातुरूपानी वा लिखित. सरळ-सरळ. काय-काय लिहायचंय? श्लोकाचं पदच्छेद करायचंय. रिक्त जे अंडरलाईन केलेलं आहे त्याचं पदाना शब्दरूपानी आणि धातुरूपानी लिहायची आहे. तर सुखार्थ सर्व भूताना मता सर्वा प्रवत्तय सुखच विना धर्मास्तु धर्मास्त समृद्धप्रय भवेत. याच्यामध्ये काय-काय प्रवत्तय, सुख आणि भवेत याचं शब्दरूपाने आणि धातुरूपाने लिहायचंय. बरोबर लिहिलं 5 मार्क, चुकीचं लिहिलं डायरेक्ट 0 मार्क. चालेल? ओके. चला पुढे. त्याच्यानंतर अधोदत्त श्लोकाचा पदच्छेद लिखित अन्वय अर्थच लिखित. आता काय करायचं यात इथं तुम्हाला अधोदत्त श्लोकाचा पदच्छेद करायचा आहे आणि अन्वय सुद्धा लिहायचं आहे. आता अन्वय मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कुठे एक्सप्लेन करणार आहे तर पेपर 2 मध्ये. पेपर 2 मध्ये वन शॉटमध्ये. तर ते पण तुम्ही बघून घ्या. तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल त्याचा. तर इथं काय-काय पदच्छेद करायचा आहे आणि अन्वयाचा अर्थ लिहायचा आहे. सरळ-सरळ 5 मार्क. तिसरा प्रश्न अधोदत्त श्लोकात पदच्छेद सेम प्रश्न आहे. फक्त श्लोक दुसरा दिलेला आहे. पित्तो मंदवद अनली शीत प्रवाह आणि कफे भ्रम श्लेष्मो शयाना शून्यत्व हृदयत्व श्लंत संधिता. कोणता श्लोक आहे? तर पित्ताचं क्षयाचा श्लोक दिसत आहे मला आहे ना? हां, पित्तचं श्रेय का? बघून घ्या एकदा. पित्तचं आहे का कफचं आहे? ते एकदा बघून घ्या तुम्ही. तर त्याचं काय लिहायचंय तुम्हाला? श्लोकस्य पदच्छेद म्हणजे पदच्छेद करायचंय, विग्रह करायचा आणि त्याच्यासोबत अन्वयचा अर्थ पण लिहायचा तुम्हाला. म्हणजे सरळ-सरळ अन्वय लिहायचंय त्याचं. प्रयोग विपर्यय आहेत. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस करायचंय पण संस्कृतमध्ये. ठीक आहे. "एह देव पूजयामि, गायकेन गीत गीयते, ता रुदन्ति, हे कार्य कृतवान, मार्गदर्शितेन अस्तीनि दृष्टानि." ठीक आहे. चला, पुढे चला. अधोदप्पाना टिप्पणी लिखित. टिप्पणी लिहायची आहे. कशा-कशाची? क्रमण आणि ब्रहण. कर्म आणि ब्रहणचं काय लिहायचं? टिप्पणी लिहायची आहे आणि ते संस्कृतमध्ये लिहायचं आहे वरती. त्याच्यानंतर खाली काय लिहायचंय तुम्हाला? मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आणि हिंदीमध्ये लिहायचं असाल हिंदीमध्ये लिहा, इंग्रजीमध्ये लिहायचं असाल इंग्रजीमध्ये लिहा. पण समजला प्रश्न काय विचारलेला आहे? तर 2 प्रश्न विचारलेले आहे तुम्हाला. 2.5 मार्कासाठी 4 मार्क भेटून जाईल जर का एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशन केलं तुम्ही त्याचं तर जसं सांगितलं तसं. आता त्याच्यानंतर शब्द निरुक्ती तथा पर्यायवाचनी च लिखित. फक्त एकच दिलेलं आहे. मनाला 5 मार्क दिलेले. निरुक्ती लिहायची त्याचे आणि पर्याय लिहायचे. सरळ-सरळ. 3 ते 4 मार्क भेटून जाईल. जर का एक पेज भरलं तुम्ही तर मनचं. मनचे गुण-बिन सगळं लिहून टाका तिथं. निरुक्ती लिहा, गुण-बिन सगळं जेवढं येतं मनाबद्दल तेवढं सगळं लिहून टाका. आता तिसरा प्रश्न काय? तर बघा एक पॅराग्राफ दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये काय घेऊन मोठ्या आवाजात तो हा श्लोक म्हणाला.
असे म्हणाला. नावी सुद्धा आपल्या घरी जाऊन विचार करू लागला, हे सर्व क्षणपक डोक्यावर कठीण मारले की सोन्याचे हात होतात, तेव्हा आपण सुद्धा सकाळी पुष्कळ क्षणपाक. आता ही कथा दिलेली आहे आणि कथामध्ये काय लिहायचंय? देअर ही कन्व्हर्ट हिज माउथ अँड हिज नेकलेस. याचं काय लिहायचंय? दिलेलंच नाही त्यांनी. ट्रान्सलेट इन संस्कृत. हां, म्हणजे आता हे बघा, एक असं असतं की इंग्रजी संस्कृतमधून मातृभाषेत लिहा, मातृभाषेतून संस्कृतमध्ये लिहा. तर हे काय मातृभाषेतून संस्कृतमध्ये लिहायचंय. आता दिलेलं आहे त्यांनी. आता तुम्हाला मातृभाषेमधून संस्कृतमध्ये हे कन्व्हर्ट करायचंय. समजलं? कसं पण तुटत्या-फुटत्या करा, पण करा. ठीक आहे. आता मातृभाषा अनुवादक म्हणते हे श्लोक दिलेला आहे तुम्हाला एकदम 4 लाईनचा आणि त्याला काय करायचंय तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचंय. हिंदी, इंग्रजी, मराठी जशात लिहायचंय तुम्हाला त्याच्यात लिहा. चालेल. आता त्याच्यानंतर दीर्घोत्तरीय प्रश्न. एक पॅराग्राफ दिलेला आहे. पॅराग्राफ म्हणजे ते असतं ना, ते पदच्छेद असतं ते पदच्छेद दिलेलं आहे तुम्हाला आणि पदच्छेदमधून काय-काय करायचंय तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आणि ते 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्याच्यामध्येच भेटून जाईल. कशात ते वरचं जे आहे तर थोडं डोकं लावा. 10वी मध्ये चीटिंग केलेली असेल तर जमणार नाही आणि 10वी मध्ये चीटिंग नसेल केली तर तुम्ही एकदम याचे 8 मार्क फिक्स तुमचे. ठीक आहे? चालेल. दुसऱ्यामध्ये अधोदत्तांना टिप्पणी लिखित. टिप्पणी लिखित, कोष्ट आणि प्रकोप याची टिप्पणी लिहा. कोष्टचा श्लोक लिहा, प्रकोपचा श्लोक लिहा आणि तुमच्या मातृभाषेत त्याला एक्सप्लेन करा. चालेल? त्याच्यानंतर प्रश्नांना पूर्ण वाक्यानं उत्तरं लिखित. म्हणजे आता हे प्रश्न विचारलेले आहे तुम्हाला, त्याचे उत्तर लिहायचे तुम्हाला. आता हे कथामधले प्रश्न आहे. शनैः शनैः किम करणीयम्? चेष्टानां प्रवर्तक. युक्तियुक्त भोजन किट्टशम भवन्ति. मानस गुणा कृती संती. मानस गुण. मानस गुण कोणते? मानस गुणाचे ते लिहायचे तुम्हाला मानस गुण. धर्म हे मला शेवटचा प्रश्न दिसत नाहीये. धर्मणात्म विद्यया का भवती? हे शेवटचा प्रश्न दिसत नाहीये मला. तुम्ही बघून घ्या एकदा ते हां. चालेल. निरुक्ती आणि पर्याय लिहायचे. कशा-कशाचे? तर निरुक्ती लिखित, शरीरची निरुक्ती लिहा म्हणत आहे ते. त्याच्यानंतर वाची निरुक्ती लिहा म्हणत आहे आणि मूत्र आहे का ते? हां, मूत्रची निरुक्ती लिहा म्हणत आहे आणि पर्याय चक्षुचे आणि पर्याय श्रोत्रचे लिहा म्हणत आहे. ठीक आहे. तर ब मिळून 10 मार्क तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क तुम्हाला देण्यात आलेला आहे इथं. त्यानंतर अधोदस्य श्लोकस्य पदच्छेद विग्रह वाक्य अन्वयम वाक्यार्थ शास्त्रच लिखित. आता कोणत्या शास्त्रामध्ये याचं वर्णन केलेलं आहे ते पण लिहायचं आहे, विग्रह वाक्य करायचं आहे आणि पदच्छेद करायचं आहे. पदच्छेद म्हणजेच आपलं काय म्हणतो त्याला आपण, ते आहे ना आपल्याला अन्वय. तर अन्वय करायचं आहे. बघा रे किती सोपा श्लोक दिलेला आहे. श्लेष्माग्नी सदनप्रस्य कालस्य गौरवन् श्वेत्य शैत्य शलांगत्व श्वास कासती निंद्रिता. कशाचा श्लोक आहे सांगा बरं का मला. कमेंटमध्ये सांगा. चालेल. आता प्रश्न बघून घेऊया आपण 2024 चा प्रश्न पेपर तुमच्या समोर येत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न सारखाच असतो. दत्त श्लोकस्य पदच्छेद लिखित्वा. श्लोकाचा पदच्छेद लिहा आणि त्याच्यासोबतच त्याचं काय लिहा. वरती दिलेला होता ना प्रश्न. सेम प्रश्न असेल तो पण तिथं यांनी लिहिलेला नाही. शब्दरूप आणि धातुरूप लिहायचं तुम्हाला अंडरलाईन केलेली आहे तिथं. आता एक्झाम हॉल हां, दिलेलं आहे. शब्दरूप आणि धातुरूप लिखत. तथाच लभ्यते शर्म सर्व पावकटम दीर्घनय दीर्घिम वर्षाता दुर्मय औष. कुठलचा श्लोक आहे बाबा हे? चालेल. तर लभ्यते याचं काय करायचंय? शब्दरूपाने आणि धातुरूपाने लिहायची आणि वृषताचं पण शब्दरूप, धातुरूप लिहायचंय तुम्हाला. अधोदत्त श्लोकचा अन्वय अर्थच लिखित. श्लोकाचं काय लिहायचंय? अन्वय करायचंय. दर्शन, स्पर्शन, प्रश्ने च रोगिनाम रोग निदान प्राग रूप लक्षण क्षयोतभी. याचं काय करायचंय तुम्हाला? सरळ-सरळ अन्वय करायचंय. त्याच्यानंतर अन्वय परत अन्वय विचारले आणि अन्वय 30 मार्कासाठी तुम्हाला. तर अन्वय परफेक्ट करा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे अन्वय कुठं. तर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे अन्वयवरती ते बघून घ्या एकदा. इह चत्वारी दानानी प्रोक्तानी प्रशमयी विचार्य नाना शास्त्रानी शर्मने परत्र च. ठीक आहे. काय करायचं आहे? अन्वय करायचा आहे. प्रयोग विपरीतम. ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज. समजलं? अहवित्यमेव चिंतयामि. पुरुष साहस कृतवान एकन पंडितेन उक्तम नापित स्वाग्रह गत वैद्य आतुर पश्चयती. टिप्पणी लिखित. संनिपातची टिप्पणी लिहा. शब्दस्य निवृत्ती तथा पर्यायवाच. पित्तमचं काय करायचंय? निरुक्ती लिहायची आणि त्याच्यासोबतच पर्याय लिखित. त्याच्यानंतर संस्कृत भाषा अनुवादित. आता कृष्णा एका नगरामध्ये 4 ब्राह्मणपुत्र राहत होता. त्या चौघांमध्ये तिघे शास्त्रपारंगत पण बुद्धिहीन होते. चौथा विद्याहीन असूनही बुद्धिमान होता. एकदा त्यांनी आपल्या विद्येच्या प्रभावाने राजाला प्रसन्न करून धनजर्न करण्याचा निश्चय केला आणि ते पूर्व दिशेला प्रवास करू लागले. काय करायचंय? संस्कृत भाषेमध्ये कन्व्हर्ट करायचं याला. आता मातृभाषा अनुवादित. आता मातृभाषेमध्ये कन्व्हर्ट करायचं याला. तर वायुरो बल वायू वायू धरता शरीराम वायू मध्ये सर्व प्रभू वार्षोत कीर्ती शरीर विना वायू समता यदी दारुबी वायू प्राण सुख वायू सर्व मिद जगत. ठीक आहे. वायूबद्दल सांगितलेलं आहे, प्राणबद्दल सांगितलेलं आहे आणि सुखबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. दीर्घोत्तरी प्रश्न. पदच्छेद दिलेला आहे त्याच्यामधून तुम्हाला उत्तर भेटून जाईल. तेच उत्तर तुम्हाला तिथं लिहायचे. चालेल. पहिला प्रश्न.
त्याच्यानंतर दुसरा टिप्पणी, कृतांवर्ग आणि विरुद्ध वर्ग. अरे भाऊ, हे आम्हाला आलेलं होतं वाटतं. हां, कृतांवर्ग आणि विरुद्ध हे आम्हालाच आलेलं. माझा प्रश्न आहे हा. म्हणजे प्रश्न पत्रिका आहे माझी. चालेल. त्याच्यानंतर काय आहे? का मुख्या संहिता वाच्या? आता प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे इथं. भूतात्मा केन शुद्धती को पोषिबी समान सप्तधातुषा लिखित. त्याच्यानंतर पित्तदोष गुण लिखित, निरुक्ती लिखित इंद्रियम, निरुक्ती लिखित अस्थि, निरुक्ती लिखित अग्नी, पर्याय पदानी लिखित प्रज्ञा, पर्याय पदानी लिखित रोग. ठीक आहे. आता अधोदस्य विग्रह वाक्य अन्वय वाक्यार्थ शास्त्राचे लिखित. म्हणजे कोणत्या शास्त्रामध्ये हे आलेलं आहे, त्याच्यानंतर अन्वय, त्याच्यानंतर वाक्याचा अर्थ आणि विग्रह वाक्य आणि त्याच्यासोबतच पदच्छेद करायचंय. जीर्णे हितमिथ चात्याना वेगाने रब्द बलात् न वेगवतो कार्य स्थाय जित्वा साध्यमायं त. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर 2023 माझ्या सिनियरचा पेपर आहे. बघून घ्या एकदा. तेच एक प्रश्न. अधोदत्त श्लोकात पदच्छेद लिखित. रेखात गीतना पदाना शब्दरूपाने धातुरूपाने वा लिखित. तर मारुत आणि कफम आणि तू कृत्वे याचं शब्दरूप धातुरूप आणि त्याच्यासोबतच श्लोकाचं पदच्छेद करायचंय. दुसरा पण प्रश्न सेम आहे, फक्त तिथं अन्वय लिहायचंय आपल्याला. अन्वय प्राणायामेन युक्तेन सर्व रोगाशय भवेत युक्ता भौमसंयोगेन सर्व रोगास्य संभव. अधोदस्त श्लोकस अन्वयम अर्थच लिखित. अर्थ लिहायचा आणि त्याच्यासोबतच अन्वय करायचंय. तर रसे रोक्ष श्रम शोषोग्लानी शब्द असहिष्णुता रक्ते रक्ते अम्लप्रीती शिरा शैथिल्य रुक्षता. तर इथं सरळ सरळ तुम्हाला काय दिलेलं आहे, तर रसक्षय आणि रक्तक्षय दिलेलं आहे. त्याचं तुम्हाला करायचंय. चालेल. प्रयोग विपरीत ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज करून घ्या. विद्या या उपनिषद क्रियेत विकारेण दुःख उच्चते ब्राह्मीण ताडंग कच्यती नकुलेन अभिलोकते चत्वारो ब्राह्मण पुत्रा नगरम वसंती. अद्दोदत्ताना टिप्पणी लिखित. दुष्यमची टिप्पणी लिहा. निरुक्ती तथा पर्यायवाचने लिखित. प्रकृतीची निरुक्ती त्याच्यासोबत पर्याय. संस्कृत भाषा अनुवाद करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मातृभाषा अनुवाद. स्नान नाम मन प्रसादनम दुःस्वप्नाभिदर्शनम श्लोस शोच स्थाप्ती मलपावरण सर्व धरण तेजस रूपात तूर रूपे प्रधनम काम अग्नि संदीपन नारायणाचे मनोहर श्रमहर स्नाने दशंते गुणे. म्हणजे स्नान केल्याने हा 10 गुण आपल्याला भेटत असतात. मन प्रसन्न होतो, दुष्ट स्वप्न विध्वंस होतात, शोध चांगली येते. ठीक आहे. चालेल. आता त्याच्यानंतर दीर्घ उत्तरी प्रश्न पदच्छेद दिलेला आहे. पदच्छेद दिलेल्या अनुसार तुम्हाला त्याचे प्रश्नाचे उत्तरे लिहायचे. सरळ सरळ वरचा पदच्छेद एकदा वाचा आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक प्रश्न येऊन जाईल त्याचे. ठीक आहे. अधोदत्ताना टिप्पणी लिखित. टिप्पणी लिहा. त्रिगुण आमम याचं काय लिहायचं आहे तुम्हाला? टिप्पणी लिहायची आहे. प्रश्नार्थ पूर्ण वाक्याने उत्तरणे लिखित. म्हणजे प्रश्नाचं पूर्ण वाक्याने उत्तरे द्या. स्नान कदा न करीनियम. स्नान कधी नसतं करायचं. की व्यायाम कीर्तीत. व्यायाम काय आहे? शरीर जाना दोषांना परम औषधम लिखित. शरीर जाना दोषांना वात दोष गुण लिखित. पित्त दोष स्थान वर्ण आहेत. म्हणजे पित्त दोषाचे काय करायचंय? स्थान वर्णन करायचंय. निरुक्ती तथा पर्याय वाचने. जलमचं 2 पर्याय लिहा, पुरीचं 2 पर्याय लिहा, कफची निरुक्ती लिहा, इंद्रियमची निरुक्ती लिहा, रक्तची निरुक्ती लिहा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न काय? अधोदस्य श्लोकस्य पद विग्रह वाक्य अन्वय. अन्वय लिहायचंय, त्याचा श्लोक पदच्छेद करायचंय, वाक्यार्थ लिहायचंय आणि शास्त्राच्या लिखित. चालेल. आता शेवटचं प्रश्नपत्र बघत आहोत आपण. 2023 बॅकचा पेपर आहे. बघून घ्या एकदा. सेम प्रश्न धातुरूपाने आणि शब्दरूपाने लिहायची. आता इथं अंडरलाईन पण मी केलेलं त्यांनी. ठीक आहे. अंडरलाईन केली असन पण दिसत नाही इथं. दुसरा प्रश्न तसंच अन्वय लिहा. पित्त मंदुआलन शीतप्रभा आणि कफे ब्रह्मश्लेष्मा शून्यत्व हृदयत्व शीतता. अधोदस्त श्लोकान्वय अर्थ लिखित. काय बुद्धिवान नाहीये मला समृद्धी चिकित्सा लक्षणम ध्यार्थ विशुद्ध आहे. म्हणजे अन्वय लिहायचं याचं तुम्हाला लिहिता येईल. चालेल. त्याच्यानंतर प्रयोग विपरीत ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज लिहिता येईल. अप्रात गचनी पंडित अर्थ तेजती अस्मानी पूर्वदेश गम्यते लोक एवच भाष्यते वृदे न कासते पलायनम नकृगा दुष्टा. ठीक आहे. टिप्पणी लिखित. अनुपांची टिप्पणी लिहायची तुम्हाला. शब्दस्य निरुक्ती पर्याय वचनाने लिखित आत्माची लिहायची आहे. संस्कृत भाषामध्ये कन्वर्ट करायचं हे दिलेलं आणि मातृभाषामध्ये कन्वर्ट करायचं 5 मार्क्ससाठी. 10 मार्क्ससाठी तेच आपलं संस्कृत भाषामध्ये तुम्हाला ते खालील प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न सोडवायचे. टिप्पणी लिखित. टिप्पणी लिहायची सरळ सरळ रस आणि वीर्यमची. प्रश्नांना पूर्ण वाक्य उत्तर द्यायचे तुम्हाला इथं आणि त्याच्यानंतर रस वात जल याचा निरुक्ती लिहायची आणि आयु आणि बुद्धीचं पर्याय लिहायचे. अधोदस्य श्लोक आता पदच्छेद करायचंय तुम्हाला. विग्रह वाक्य करायचंय, अन्वय करायचंय आणि शास्त्रार्थ लिखित म्हणजे शास्त्राचा अर्थ काय ते सुद्धा लिहायचंय. अजीर्ण भेषज वारी जीर्णे वारी प्रथम भोजने चारमत वारी भोजनाते विषप्रदम. ठीक आहे. सो हे झाले आपले प्रश्न. मला वाचून वाचून तोंड दुखलं माझं. चला काही हरकत नाही.
तर एक कॉमन फॉर्मॅट तुम्हाला समजला असेल इथं. कॉमन फॉर्मॅट काय? सगळ्यात अगोदर काय येतं? धातुरूप आणि शब्दरूप लिहा. श्लोक दिला जातो तुम्हाला आणि त्याचा पदच्छेद करायला लावतात. दुसरा प्रश्न सरळ-सरळ पदच्छेद आणि त्याचा अर्थ लिहायला सांगतात. तिसरा प्रश्न पदच्छेद करायला लावतात, अन्वय लिहायला लावतात आणि अर्थ लिहायला लावतात. चौथा प्रश्न प्रयोग विपर्ययत असतात म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईस पासून पॅसिव्ह व्हॉईस करायचं असतं तुम्हाला. अधोदत्ताना टिप्पणी. चौथा प्रश्न टिप्पणी लिहायची असते तुम्हाला 5 मार्कासाठी. त्याच्यानंतर काय असतं? तर शब्द निरुक्ती लिहायची असते आणि त्याच्यानंतर संस्कृतमधून सॉरी संस्कृतचं मातृभाषामध्ये आणि मातृभाषेचं संस्कृतमध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. हे झाले तुमचे एस-सी-क्यू. याच्यामधून कमीत कमी 40 मार्काचा हा असतो. सॉरी 40 मार्काचा असतो. 40 मधून कमीत कमी 30 मार्क आले पाहिजे. सरळ-सरळ. ठीक आहे. हे 30, हे 30, 60 आणि त्याच्यामध्ये 20, 80. मोकळा खेळ एकदम. पास झाला का तू? त्याचे 20 मार्क तर येणारच तुला. चाल. त्याच्यानंतर दीर्घ उत्तरीय प्रश्नामध्ये पहिलं काय असतं? एक तुम्हाला काय दिला जातं एकदम सरळ-सरळ एक पॅराग्राफ दिला जातं आणि त्याचे 5 प्रश्न विचारले जातात. त्याची प्रश्नाची उत्तरे कुठे असतात? तर पॅराग्राफमध्ये असतात. 5 मार्क ते 5चे 5 उत्तर बरोबर लिहिले तुम्ही तर तुम्हाला सरळ-सरळ 7 मार्क भेटतात. ठीक आहे. त्याच्यानंतर टिप्पणी लिहायची असते तुम्हाला 2 प्रश्नावरती 5-5 मार्काची एक टिप्पणी असते. एक दीड-दीड पेज लिहा किंवा 1-1 पेज लिहा. झाला विषय. त्याच्यानंतर उत्तरे द्यायची असतात. 5 प्रश्न असतात. 5 मधून 3 किंवा 4 तर उत्तरं 100% येतात तुम्हाला कारण ऑलरेडी आपण सगळं वाचलेलं आहे पहिलेच. त्याच्यानंतर निरुक्ती लिहायची असते आणि त्याच्यानंतर सरळ-सरळ पदच्छेद करायचं असतं, अन्वय करायचं असतं. शास्त्रामध्ये कुठं आलेलं आहे आणि त्याचा अर्थ काय आणि वाक्यार्थाचा अर्थ काय ते लिहायचं असतं. सिंपल आहे ना? चालेल संपला मग विषय. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतरचा आपलं कोणतं पेपर आहे? पदार्थ बन आहे. पदार्थ बनचं पण बघून घेऊया आपण. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हावाल. धन्यवाद.